आजची धक्कादायक आणि बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। एम्स हॉस्पिटल मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष। कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक। सुशिक्षित बेरोजगार युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एम्स हॉस्पिटलमधील कम्प्युटर ऑपरेटर पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत काही युवकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात फिर्यादी येथील जितेंद्र गोविंदराव रंगारी यांच्यासह परिसरातील आणखी 5 ते 6 सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तुषार विनोद ठाकरे, प्रशांत सुरेश काळे आणि त्याचे काही साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे। मे 2025 पासून वेळोवेळी पैशांची मागणी करून युवकांना नोकरीचे खोटे आश्वासन दिले जात होते। नोकरी निश्चित लागणार असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे। कोणतीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली जर पैशांची मागणी होत असेल तर अशा फसव्या आमिषांना बळी पडू नका। अशा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी वाढत असून संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा किंवा डायल 112 वर माहिती द्यावी। यातील जितेंद्र गोविंदराव रंगारी, आंबेडकर वार्ड, समुद्रपूर, जिल्हा वर्धा, समुद्रपूर इथे राहणारे जे फिर्यादी आहेत, या फिर्यादी तसंच त्यांच्याबरोबर आहेत इतर 5 ते 6 लोक यांना एम्स हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा ऑपरेटर किंवा एंट्री ऑपरेटर, हाऊसकीपिंग या ठिकाणी नोकरी लावतो म्हणून अशा जवळजवळ 5 ते 6 लोकांकडून अविनाश कुशलराव भोयर, तुषार विनोद ठाकरे आणि प्रशांत सुरेश काळे हे सर्व एक मानेवाडा राहतो, एक हिंगणघाट राहतो आणि बाकी वायगाव, समुद्रपूर येथे राहते। यांनी या सर्वांना नोकरी लावायचा आमिष दाखवून त्यांच्याकडून 2025च्या मे पासून ते आतापर्यंत जवळजवळ 12.5 लाख रुपये वसूल केलेले आहेत आणि तो सध्या गायब आहे। तर यातील जो जितेंद्र रंगारे आहे यांच्या तक्रारीवर आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आमच्या PSI आंधळे साहेब करीत आहेत। माझं जनतेला हेच आव्हान राहील की कोणत्याही ठिकाणी जर नोकरी लावायचं जर आमिष देत असेल किंवा कोण पैशाची मागणी करत असेल तर त्या संबंधित आमचं पोलीस स्टेशन किंवा डायल 112 जे आमचे हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा। असं कुठल्याही ठिकाणी पैसे घेऊन नोकरी लावली जात नाही। जोपर्यंत सदर ठिकाणी कुठे खरंच वॅकन्सीज आहेत किंवा नाही आहेत या ठिकाणी तुम्ही संबंधित संस्थेमध्ये किंवा जी कोणती संस्था ज्या नोकरीसाठी हे करतात त्या संस्थेमध्ये जाऊन खात्री केल्याशिवाय मध्यस्थीतर्फे कधीही असा पैशाचा व्यवहार करू नये। असे फसवले जाऊ शकतात। माझ्याकडे तसे असे 2-3 प्रकरण आलेले आहेत, यामध्ये आम्ही आता वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्धी करीत आहोत। बेरोजगारीचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्या टोळ्या आता अधिक सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत आहे। म्हणूनच कोणत्याही नोकरीसाठी पैसे देण्यापूर्वी संपूर्ण खात्री करा आणि अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा।